योहानाने लिहिलेले पहिले पत्र, अध्याय 3, मराठी. योहानाने लिहिलेले पहिले पत्र, अध्याय 3. योहानाने लिहिलेले पहिले पत्र, अध्याय 3. देवपित्यावर प्रेम केल्याने मनुष्य सन्मार्गवर्ती बनतो. देवपित्यावर प्रेम केल्याने मनुष्य सन्मार्गवर्ती बनतो. आपल्याला परमेश्वराची मुले हे नाव मिळाले, यात पित्याने आपल्याला केवढे प्रीतिदान दिले आहे ते पहा, आणि आपण तसे आहोतच. जग आपल्याला ओळखत नाही, त्याने त्याला ओळखले नाही. प्रियजन हो, आपण आता परमेश्वराची मुले आहोत, आणि पुढे आपण काय होऊ हे अजून प्रगट झाले नाही. तरी आपल्याला हे माहित आहे की तो प्रगट झाल्यास आपण त्यासारखे होऊ, कारण जसा तो आहे तसाच तो आपल्याला दिसेल. ज्या कोणाला त्या संबंधाने ही आशा आहे, तो जसा तो शुद्ध आहे तसा आपल्याला शुद्ध करतो. परमेश्वरीय पुत्रत्व व पाप यांचा विरोध आहे. परमेश्वरीय पुत्रत्व व पाप यांचा विरोध आहे. जो कोणी पाप करतो तो स्वैरवर्तन करतो. पाप करणे हे स्वैरवर्तन आहे. तुम्हाला हे माहित आहे की पापे हरण करावी म्हणून तो प्रगट झाला. त्याच्या ठायी पाप नाही. जो कोणी त्याच्या ठायी राहतो तो पाप करत नाही. जो कोणी पाप करतो त्याने त्याला पाहिले नाही व त्याला ओळखलेही नाही. मुलांनो, तुम्ही कोणास बहकवू नये. जसा तो नीतिमान आहे तसा नीतीने वागणारा इसमही नीतिमान आहे. जो पाप करतो तो सैतानापासून आहे, कारण सैतान प्रारंभापासून पाप करत आहे. सैतानाची कृत्ये नष्ट करावी यासाठीच परमेश्वराचा पुत्र प्रगट झाला. जो कोणी परमेश्वरापासून जन्मला आहे तो पाप करत नाही, कारण त्याचे बीज त्यामध्ये राहते. त्याच्याने पाप करवत नाही, कारण तो परमेश्वरापासून जन्मला आहे. यावरून परमेश्वराची मुले व सैतानाची मुले उघड आहेत. जो कोणी नीतीने वागत नाही तो परमेश्वरापासून नाही, व जो आपल्या बंधूवर प्रीती करत नाही तोही नाही. जो संदेश तुम्ही प्रारंभापासून ऐकला तो हाच आहे की आपण एकमेकावर प्रीती करावी. जसा काईन त्या दुष्टाचा होता व त्याने आपल्या बंधूचा वध केला, तसे आपण नसावे. त्याने त्याचा वध कशासाठी केला? त्याची कृत्ये दुष्ट होती आणि त्याच्या बंधूची नीतीची होती, यामुळे केला. बंधुप्रेम, बंधुप्रेम. बंधूंनो, जग तुमचा द्वेष करते याचे आश्चर्य मानू नका. आपण बंधुवर्गावर प्रीती करतो, यावरून आपण समजतो की आपण मरणातून निघून जीवनात आलो आहोत. जो प्रीती करत नाही तो मरणात राहतो. जो कोणी आपल्या बंधूचा द्वेष करतो तो नरहिंसक आहे, आणि कोणाही नरहिंसकाच्या ठायी सार्वकालिक जीवन राहत नाही, हे तुम्हास ठाऊक आहे. त्याने आपल्याकरता स्वप्राण अर्पिला. यावरून आपल्याला प्रीतीचे ज्ञान झाले आहे. म्हणून आपणही आपल्या बंधूकरता स्वप्राण अर्पिला पाहिजे. तर मग आपल्याजवळ संसाराची साधने असून व आपला बंधू गरजवंत आहे हे पाहून जो स्वतःला त्याबद्दल कळवळा येऊ देत नाही, त्याच्या ठायी परमेश्वराची प्रीती कशी राहते? मुलांनो, आपल्या शब्दांनी किंवा जिभेने नव्हे तर कृतीने व सत्याने आपण प्रीती करावी. आपण सत्याचे आहो हे यावरून आपल्याला समजेल. आणि ज्या कशासाठी आपले मन आपल्या स्वतःला दोषी ठरविते, त्याविषयी आपण स्वतःच्या मनाला त्याच समोर उमेद देऊ, कारण परमेश्वर आपल्या मनापेक्षा थोर आहे. त्याला सर्व काही कळते. प्रियजन हो, आपले मन आपल्याला दोषी ठरवित नसेल तर आपल्याला परमेश्वरासमोर धैर्य आहे, आणि आपण जे काही मागतो त्यापासून आपल्याला मिळते, कारण आपण त्याच्या आज्ञा पाळतो व त्याच्या दृष्टीने जे आवडते ते करतो.
ही त्याची आज्ञा आहे की त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या नावावर आपण विश्वास ठेवावा आणि त्याने आपल्याला आज्ञा दिल्या त्याप्रमाणे आपण एकमेकावर प्रीती करावी. त्याच्या आज्ञा पाळणारा इसम त्याच्या ठायी राहतो व तो त्या इसमाच्या ठायी राहतो. जो आत्मा आपल्याला दिला त्यावरून आपल्याला कळते की तो आपल्या ठायी राहतो.